नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. दत्तभावनीचे अनुष्ठान कसे करावे आणि त्याची फलश्रुती काय आहे? दत्तभावनी अत्यंत प्रभावशाली आणि इच्छा पूर्ण करणारे स्तोत्र आहे. दत्तभावनीचे अनुष्ठान कसे करायचे, त्याचे नियम काय आहेत हे आपण आज माहिती जाणून घेऊया. दत्तभावनीचे अनुष्ठान करताना आपल्याला मुख्यतः कोणत्या गोष्टी पाळणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला हवी असलेली फलश्रुती मिळेल आणि त्याची नियमितता कशी असायला पाहिजे हे आपण आज याच्यातून जाणून घेऊया. दत्तभावनी म्हणजे काय? श्री दत्तात्रय यांच्या स्तोत्राचा एक संग्रह आहे. यात 52 ओव्या आहेत. श्री दत्तात्रय यांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतच्या जीवनातील विविध घटनांचे वर्णन केलेले आहे. दत्तभावनी म्हटल्यावर श्री दत्तात्रयांच्या लीला आणि चरित्राची आठवण होते. हे स्तोत्र म्हटल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते. दत्तभावनीचे महत्त्व काय आहे? दत्तभावनी हे श्री दत्तात्रयांचे स्तोत्र आहे. दत्त संप्रदायात त्याला विशेष महत्त्व आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी दत्तभावनी पठण केलीच पाहिजे. त्यासाठी मोक्ष प्राप्ती पण होते, इच्छा पूर्ण होतात. श्रद्धेने आणि भक्तीने दत्तभावनीचे पठण केले तर प्रत्येक भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. दत्तभावनीचे पठण केल्याने भक्तांना दुःख आणि संकटापासून मुक्ती मिळते, आरोग्य सुधारते, मानसिक शांती मिळते, नकारात्मक विचार दूर होतात, घरात सुख समृद्धी येते आणि वाईट शक्ती दूर होतात. दत्तभावनीचे पठण कसे करावे? दत्तभावनीचे पठण सकाळी लवकर उठून स्नान करून शांत मनाने देवासमोर बसावे. पठण करताना पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि दत्तप्रभूंच्या प्रतिमेचे दर्शन घ्यावे. पठण करताना एकाग्रता राखणे आवश्यक आहे. पठण झाल्यावर दत्तप्रभूंची आरती करावी, ध्यान करावे. दत्तभावनी हे स्तोत्र दत्त महाराजांचे आहे आणि त्यांचे अनुष्ठान अनेक प्रकारच्या समस्यांवर उपाय म्हणून केले जाते. हे अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी तुम्हाला खालील गोष्टींची काही आवश्यकता आहे आणि कोणकोणत्या गोष्टी लागतात ते बघूया. दत्त महाराजांचा फोटो हवा, चौकोनी पाट हवा, धूप, दीप, अगरबत्ती, फुलं, नैवेद्य हवी आणि दत्तभावनी पुस्तिका पण हवी. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे. देवासमोर बसून चौकोनी पाट स्वच्छ धुवून त्यावर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. फोटोसमोर धूप दीप प्रज्वलित करावे, फुले व्हावी, देवाला नैवेद्य अर्पण करावा, फळं व्हावी आणि दत्तभावनी पुस्तिका उघडून आणि शांतपणे आणि श्रद्धेने दत्तभावनी पूर्ण 52 वेळा म्हणावी. दत्तभावनी म्हणण्यापूर्वी आणि नंतर दत्त महाराजांना आपली इच्छा काय आहे ते आपण सांगावे आणि नंतर आरती करावी, दत्त महाराजांना शरण जावं. अनुष्ठान करण्याचे काय फायदे आहेत? दत्तभावनीचे अनुष्ठान केल्याने अनेक प्रकारच्या समस्यांवर उपाय मिळतो. दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते, मनःशांती मिळते, आर्थिक, सामाजिक, वैवाहिक समस्यांवर मात करण्यासाठी मदत होते, आरोग्य पण सुधारते. दत्तभावनीचे अनुष्ठान 52 गुरुवार करावे. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला 52 वेळा दत्तभावनी म्हणायची आहे. प्रथम गुरुवारी दत्त महाराजांचा फोटो ठेवून पूजा मांडून आपण दत्तभावनी 52 वेळा म्हणावी आणि नंतर आपण दत्तप्रभूंना आपली इच्छा सांगावी. असे प्रत्येक गुरुवारी आपण हे सेवा करावी. आणि दत्तभावनी म्हणण्यापूर्वी महाराजांना काय इच्छा आहे, आपण कशासाठी तुम्ही दत्तभावनीचे अनुष्ठान करत आहात ते दत्तप्रभूंना सांगावे. तर दत्तभावनी ही मूळ गुजराती भाषेत आहे. परमपूज्य रंगावधूत स्वामींनी दत्तभावनी हे मूळ गुजराती भाषेत लिहिली आहे. दत्तप्रभूंनी स्वतः या स्तोत्रावर आपला आशीर्वाद दिला आहे. हे स्तोत्र म्हणणाऱ्यांवर ते सदैव प्रसन्न राहतात. मूळ भाषेतील उच्चारांमुळे स्तोत्राचा अर्थ आणि भाव पूर्णपणे व्यक्त होतो आणि दत्तप्रभूंचा आशीर्वाद मिळण्याची शक्यता वाढते. शक्ती आणि प्रभाव. मूळ भाषेतील शब्दांमध्ये एक विशिष्ट शक्ती आणि प्रभाव असतो. मराठी भाषेत अनुवादित केले असले तरी काही शब्द आणि भावनांचा अर्थ पूर्णपणे व्यक्त होत नाही. मूळ भाषेतील उच्चारामुळे स्तोत्राची शक्ती आणि प्रभाव पूर्णपणे अनुभवता येतात. हे स्तोत्र रंगावधूत महाराजांनी लिहिले आहे. त्यांच्या भावना आणि भक्ती यातून प्रगट होतात. मूळ भाषेतील उच्चारामुळे स्तोत्राचा अर्थ आणि भाव पूर्णपणे व्यक्त होतो.
दत्तभावनी एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. मूळ भाषेतील उच्चारांमुळे त्यांचा पूर्ण लाभ मिळू शकतो. थोडा प्रयत्नांनी मूळ भाषेतील उच्चार शिकून आपण दत्तप्रभूंचा आशीर्वाद आणि स्तोत्राचा पूर्ण लाभ मिळवू शकतो. म्हणून दत्तभावनी स्तोत्र हे पठण केल्याने आपल्या आयुष्यात खूप आपले चमत्कार दिसू लागतात. म्हणून सर्वांनी दत्तभावनी हे स्तोत्राचे दर गुरुवारी अनुष्ठान करून पण तुम्ही सेवा करू शकतात आणि रोज पण पठण केले तरी दत्तभावनी हे स्तोत्राने पठणाने खूप फायदे होतात. तरी तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.